केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेतून सोलापूर महानगरपालिकेला 100 ई-बस मिळणार आहेत। त्यातून 9 मीटरच्या 30 बस नोव्हेंबर महिन्यात सोलापुरात दाखल होणार आहेत। त्यासंबंधीचा पत्रव्यवहार महानगरपालिकेने केंद्र सरकारला केला आहे। दिवाळीनंतर प्रवाशांना अवघ्या 5 ते 20 रुपयात शहरातील कोणत्याही मार्गांवर प्रवास करता येणार आहे। या बसची आसन क्षमता 35 प्रवाशांची आहे। सोलापूरमध्ये तत्कालीन नगरपालिकेचा परिवहन उपक्रम 1949 पासून सुरू झाला। सुरुवातीला खान नामक व्यक्ती खाजगी तत्वावर सेवा देत होते। त्यानंतर हा उपक्रम सोलापूर नगरपालिकेकडे हस्तांतरित झाला। 1965 साली सोलापूर महानगरपालिका झाल्यावर तो उपक्रम महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला। महानगरपालिकेतील या परिवहन उपक्रमाला आता 60 वर्षे पूर्ण झाली आहेत। 173 बसगाड्यांमधून दररोज 5 लाखांहून अधिक प्रवाशांना ना नफा ना तोटा या तत्वावर स्वस्तात सेवा देणारा हा उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे। सध्या उपक्रमाकडे अवघ्या 20 ते 25 बसेस उरल्या आहेत। महानगरपालिकेच्या हक्काच्या बस थांब्यावर बस कमी आणि रिक्षाच जास्त अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील सर्व बस थांब्यांची सद्यस्थिती काय याचा सर्व्हे सुरू केला। ई-बस शहरात येण्यापूर्वी सर्व बस थांब्यांची दुरुस्ती केली जाणार असून त्या ठिकाणी एकही रिक्षा थांबणार नाही अशी व्यवस्था उभारली आहे।